शहर के शिवाजी नगर इंडस्ट्रियल इस्टेट में स्थित मनपा के नाना नानी पार्क को त्याग मूर्ति माता रमाई डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम देने की मांग भीम शक्ति सामाजिक संगठन ने की है। संगठन के प्रदेश सरचिटनीस डॉक्टर दिनेश निखाते, जिलाध्यक्ष सुरेश हाटकर, शहराध्यक्ष संजय कौठेकर के नेतृत्व में शुक्रवार 7 फरवरी को मनपा मुख्यालय के सामने एक दिवसीय धरना प्रदर्शन किया गया। प्रतिनिधि मंडल ने मनपा आयुक्त को अपनी मांग का ज्ञापन सौंपा। इस समय इंजीनियर भीमराव हटकर, सुभाष काटकांबले, सुनील खिल्लारे, प्रकाश दिपके, मिलिंद लोकरे आदि सहित संगठन के अन्य पदाधिकारी, सदस्य और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। नाना नानी पार्क को त्याग मूर्ति रमाई अम्बेडकर का नाम देने की मांग भीम शक्ति संगठन की ओर से पिछले कई वर्षों से की जा रही है, लेकिन मनपा प्रशासन द्वारा इस ओर हर बार अनदेखी ही की जा रही है। 7 फरवरी को रमाई अम्बेडकर की जन्म जयंती एक ओर मनाई जा रही है, तो वहीं दूसरी ओर नाना नानी पार्क को उनका नाम देने की धरना प्रदर्शन करने की नौबत आई है। लंबित मांग के चलते नांदेड़ मनपा ने स्वयं ही नाना नानी पार्क को त्याग मूर्ति माता रमाई अम्बेडकर का नाम देकर उन्हें जन्म जयंती पर अभिवादन करना चाहिए, मगर ऐसा नहीं किया जा रहा है। अगर आने वाली 1 अप्रैल तक नाना नानी पार्क को रमाई अम्बेडकर का नाम देकर पार्क सुशोभीकरण नहीं किया गया तो आंदोलन तेज करने का इशारा भीम शक्ति सामाजिक संगठन की ओर से दिया गया है। भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गेले अनेक वर्षापासून त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर या नाना नानी पार्क उद्यानाला त्यांचे नाव देण्यात यावे याच्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आलेलं आहे। वारंवार निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे। सर्वप्रथम मी आज त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो, पण एक तशीच खंतही व्यक्त करतो की आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला हे त्यांच्या नावाच्या म्हणजे त्या प्रशासनाला वारंवार आठवण करून द्या इच्छित, त्यासाठी आम्हाला धरणं आंदोलन करावं लागलेलं आहे। पण त्याचाच एक वारंवार फॉलोअपमुळे एक गोष्ट आज निश्चित झाली की त्यांनी आम्हाला आतापर्यंत कधी प्रशासनाला कधी रिप्लाय दिलेला नव्हता, पण आज आम्हाला त्यांच्याकडनं एक प्रशासनाकडनं एक रिप्लाय आलेला आहे आणि त्याची प्रत आम्हाला आता माननीय आयुक्त साहेबांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि आमच्या मागणीचा कुठं ना तरी उल्लेख करून का ठराव येणाऱ्या काउन्सिलमध्ये ठराव मांडून तो शासनाकडे प्रस्तावित करण्यात असे त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेले आहे। हे जर फक्त असं आमचं समाधान करण्याकरता जर दिलेलं असेल तर आम्ही हा आंदोलन कधीच थांबवणार नाही की नाना नानी पार्कला माता रमाईच का नाव द्यावं। हे आमचं एक साधारण उदाहरण सांगतो। या जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास आपण केला तर जे काही आपले बहुजनांचे मान्यवर आहेत त्या बहुजनांचे मान्यवर कोणत्याही मार्गाला नाव नाही, कोणत्याही गार्डनला त्यांचं नाव नाही, कोणत्याही स्मारकाला त्यांचे नाव नाहीत, ना स्मारक नाहीत। तर आमचं एकच म्हणणं आहे की बाबा एवढी मोठी वस्ती आहे आमची, 2.5-3 लाख समाज आहे आणि ते 2.5-3 लाखाच्या समाजाला एक आमच्या बहुजनांच्या जे मार्गदर्शक आहेत त्यांचे कुठेही स्मारक नाही, नाव नाही, हे आमचा एक सर्वात मोठा उद्देश आहे। आणि या ठिकाणी माता रमाई आंबेडकर नाव देण्याकरिता आमचा जे जिजाऊ सृष्टी हिंगोली नाक्याला निर्माण केलेली आहे त्याच धर्तीवर ते नाना नानी पार्क विकसित करून माता रमाई आंबेडकर त्यांचा गौरव आणि त्यांचा स्मारक, त्यांचा पूर्णकृत पुतळा त्या ठिकाणी व्हावा, जिजाऊ सृष्टीच्याच धर्तीवर माता रमाई पार्क व्हावा ही आमची मागणी आहे। प्रत्येक ठिकाणी जे स्मारक आहेत त्याच ठिकाणी स्मारकाचं ज्या ठिकाणी नाव नाही त्या ठिकाणी म्हणजे नामांतर करून त्या ठिकाणी नाव देण्यात येत आहे। त्या धर्तीवर आम्ही नांदेड वाघाळा महानगरपालिकेकडे नाना नानी पार्क या उद्यानाला माता रमाई नाना नानी पार्क असे नाव देण्यात यावे अशी आमची एक मागणी आहे। कारण आम्ही ते नाना नानी पार्क हे नाव त्यांच्यापासून दूर करावं असं आमचं अजिबात म्हणणं नाही, परंतु त्या ठिकाणी माता रमाई हे नाव देऊन त्याला म्हणजे कंटिन्यू ठेवून हे नाव देण्यात यावे ही आमची एक विनंती आहे। आणि आमचा असा अंदाज आहे की काही दिवसामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेईल। आम्हाला आज जो काही म्हणजे पत्रव्यवहार केला त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही थोड्या याच्यासाठी काय होईना पण थोडं समाधानी राहू, परंतु आमची अपेक्षा आहे की 1 एप्रिलपर्यंत आम्हाला म्हणजे याच्यावर ठोस काहीतरी निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत ह्याच ठिकाणी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या ठिकाणी नक्कीच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन मोठं उद्रेक असं काहीतरी करू आणि त्याचा जो परिणाम होईल हा शासनाला भोगावा लागेल। त्याच्यासाठी त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला कळवावे। नाना नानी पार्क या ठिकाणी
त्यागमूर्ती माता रमाईचं नाव देण्यासाठी भीमशक्ती या सामाजिक संघटने आंदोलन चालू आहे. निश्चितपणे आंदोलन होत आहे, पण याची दखल प्रशासनानं घ्यावी, आज घेतलेली आहे. त्याबद्दल मनपा परिषदेचे आम्ही आभार मानतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आज या देशामध्ये जातीवादी शक्ती आज नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केल्यामुळं त्यागमूर्तीचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यागमूर्तीचं नाव नाना नानी पार्क या ठिकाणी देण्याची मागणी आमची आहे. तसेच जे चळवळीचे केंद्र म्हणून जय भीमनगर असतील, आंबेडकर नगर असतील, खोबरागड नगर असतील, नवामोडा असतील, या ठिकाणची बौद्ध वस्तींना हे जवळचं केंद्र ठरावं, यासाठी या त्यागमूर्तीची या ठिकाणी स्मारक व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. नाना नानी पार्क हे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या खास निधीतून ते पार्क उभारण्यात आलेलं आहे आणि मातोश्री रमाई आंबेडकरांचं नाव जर त्या पार्कला दिलं तर ते एक उचित असं सुसंगत अशी ती मागणी आहे. आम्ही इतर ठिकाणी कुठेही ती मागणी केली नाही, कारण माता रमाईच्या त्यागाला ते नाना नानी पार्क ज्येष्ठांचं जे पार्क आहे ते असं सुसंगत असं नाव आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये माता रमाईच्या नावानं ते उचित स्मारक राहील. आणि विशेषतः या शासनाने जो लेटेस्ट जे काही निर्णय घेतला आहे की सगळ्या शासकीय संस्थांना महापुरुषांचे नावं देणं, आपला IT आतापर्यंत 40 वर्षापासून होता, पण आता गुरु गोविंद सिंगाचं नाव आपण दिलेलं आहे. तेव्हा महानगरपालिकेनं हे पुरोगामित्वाचं पाऊल उचलावं आणि नाना नानी पार्कला रमाईचं नाव द्यावं, एवढीच आमची विनंती आहे.